राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र द्वारा आयोजित नवोत्कृष्ट स्पर्धा 2023-24 मध्ये मी क्रांती प्रभाकर वाघमारे पर्यवेक्षिका नागरी प्रकल्प अकोला सहभागी होत आहे आणि माझ्या यावेळेसच्या उपक्रमातील विषयाचे नाव आहे कुपोषित बालकांसाठी आहार प्रात्यक्षिक व पाककृती बनविणे। बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय अंतर्गत अकोला शहरामध्ये एकूण 249 अंगणवाडी केंद्र आहेत। त्यामध्ये खदान आणि अकोटफील्ड 2 या विभागाचा कार्यभार माझ्याकडे आहे। एकूण 24 केंद्र अकोटफील्ड 2 मध्ये आहेत आणि खदान विभागामध्ये 29 अंगणवाडी केंद्र आहेत। RBSK टीमने आरोग्य तपासणी केली असता अतितीव्र कुपोषित बालके 2 आढळली। तेव्हा खदान एरियातील परिसरातील सेविका आणि मदतनीस भगिनींच्या मदतीने सर्वे करण्यात आला। 1000 लोकसंख्येसाठी एक अंगणवाडी केंद्र असते। तेव्हा असे लक्षात आले की काही बालके मध्यम आणि तीव्र श्रेणीत सुद्धा आहेत। या बालकांचे ANM ताई यांच्या मदतीने आणि RBSK टीमच्या डॉक्टरांच्या मदतीने वजन आणि तपासणी करण्यात येऊन त्या मुलांच्या आरोग्यामध्ये कशा प्रकारे सुधारणा करण्यात येईल आणि जी मध्यम आणि तीव्र श्रेणीतली मुले अतितीव्र कुपोषित होणार नाही याचा प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येणार या माध्यमातून आणि ह्या विचाराने मुलांसाठी जो अंगणवाडी केंद्रामध्ये आहार असतो त्यामध्ये मेनू ठरलेला आहे। खिचडी असते, व्हेज पुलाव असतो, चिवडा असतो, शेंगदाण्याचे लाडू असतात, पौष्टिक पिठीचे लाडू असतात, चण्याची उसळ असते, मटकीची उसळ असते त्यानुसार आणि मुलांच्या घरी सुद्धा आहार असतो। आहार त्यांना दिलेला जातो, मुले घरी सुद्धा जेवतात। पण अंगणवाडीतल्या पूरक आहाराच्या व्यतिरिक्त सुद्धा कुठेतरी कमतरता मुलांच्या आहारामध्ये आहे। ह्या उद्देशाने असे लक्षात आले की आपण काहीतरी मुलांसाठी वेगळे केले पाहिजे आणि वेळोवेळी सेविका मदतनीस ANM ताई यांच्या मदतीने परिसरामध्ये गृहभेटी देऊन, माता सभा घेऊन, माता बैठका घेऊन, किशोरी सभा घेऊन महिलांच्या मनामध्ये आपल्या मुलांच्या आरोग्याविषयी जागृती निर्माण करून सर्वांच्या मदतीने आहार प्रात्यक्षिक आणि पाककृती घेण्यात आले। अतिशय सहज आणि सगळ्यांच्या घरी उपलब्ध पदार्थ असणारा म्हणजे गूळ आणि शेंगदाणे। या गूळ आणि शेंगदाण्याच्या साहाय्याने हे गूळ शेंगदाण्याचे लाडू बालकांसाठी तयार केले। यामधून बालकांना आयर्न मिळते, लोह मिळतं आणि भरपूर प्रमाणामध्ये स्निग्ध पदार्थ सुद्धा बालकांना मिळतात ज्याचे मुलांच्या वाढीस मदत होते। तसंच गूळ आणि मुरमुरे यांचा उपयोग करून हे मुरमुऱ्याचे आणि गुळाचे लाडू बनवलेले आहेत। तसेच दुसरा अतिशय सहजपणे उपलब्ध असणारा पदार्थ म्हणजे खोबरं। हे खोबरं आणि हा गूळ यांच्या मदतीने हे गूळ आणि खोबऱ्याचे लाडू बालकांसाठी बनवलेले आहेत आणि बालकांना सुद्धा खोबऱ्यातूनही स्निग्ध पदार्थ मिळतात, मुरमुरे आहेत, शेंगदाणे आहे, गूळ आहे, यातून भरपूर प्रमाणामध्ये बालकांना कॅलरीज मिळतात, त्यांच्या शरीराला ऊर्जा मिळते। लोहाचं प्रमाण जे आहे मुलांच्या रक्तवाढीसाठी आवश्यक असतं, त्याच्यामुळे गुळातून आणि शेंगदाण्यामधून मुलांना लोह आणि स्निग्ध पदार्थ, भरपूर कॅलरीज ह्या मिळत असतात, जेणेकरून त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढेल आणि बालके जे आहेत थोड्याफार प्रमाणात त्यांचं वजनामध्ये वाढ होऊन कुपोषणाला आळा बसण्यास मदत होईल। ह्या तांदूळापासून बनवलेल्या लाह्या आहेत। ह्या लाह्या सुद्धा आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतात। ह्या लाह्या तसेच ह्या डाळ्या आणि हे शेंगदाणे भाजून घेऊन हे पौष्टिक प्रोटोविटा किंवा सुकडी जी मिळते त्यासारखी ही पावडर तयार करण्यात आलेली आहे आणि ही पावडर यामध्ये थोडासा गुळाचा सुद्धा उपयोग केलेला आहे। ज्या प्रकारे बोर्नव्हिटा असतो किंवा मुलांना जे टीव्हीवर वेगवेगळ्या याच्या जाहिराती असतात पेय मुलांच्या दुधामध्ये वगैरे टाकण्यासाठी
तर त्याच प्रकारे हे मुलांना दुधामध्ये मिसळून आपण जसं फॅरेक्स आहे लहान बाळांसाठी 6 ते 3 वर्षाच्या बालकांसाठी, याचा उपयोग फॅरेक्ससारखा सुद्धा होऊ शकतो. आणि गूळ आहे, गुळामध्ये पुन्हा आपण याच्या आधी पण बघितलं लोहाचं प्रमाण भरपूर असतं. डाळ्या आहे, डाळ्यामध्ये लोहाचं प्रमाण राहतं, प्रथिनांचं प्रमाण असतं. आणि ह्या लाह्या आहेत, या लाह्यामधून सुद्धा व्हिटॅमिन बी जे आहे ते मुलांना मिळतं आणि त्यामुळे बालकांच्या वाढीसाठी निश्चितच मदत होते. अशी ही पावडर सुकडी किंवा ज्याला प्रोटोव्हिटाई म्हणता येईल, सुकडी म्हणता येईल. आणि घरगुती भाषेमध्ये आपण हे सातूचं पीठ आहे जे खेडेगावामध्ये घरोघरी बनवलं जातं. खोबरं, हे शेंगदाणे आणि हा कढीपत्ता. कढीपत्ता हा सहज कुठेही उपलब्ध असतो. कढीपत्त्यातून भरपूर लोह आपल्याला मिळतं. आणि हे कढीपत्ता जो आहे हा तेलामध्ये भाजून घेऊन, थोडे शेंगदाणे भाजून घेतले आणि हे खोबरं असं किसून घेतलेलं आहे, हे सुद्धा थोडंसं परतून घेतलेलं आहे तेलामध्ये. अगदी थोड्याशा तेलाचा उपयोग केलेला आहे, 1 चमचा, फक्त 1 चमचा, तोही छोटा आपला पोहे खायचा. आणि हे सगळं साहित्य भाजणं झाल्यानंतर ह्या अशा प्रकारे हे कढीपत्ता, शेंगदाणे आणि खोबरं याची चटणी बनवलेली आहे. ही चटणीसुद्धा मुलं अगदी याच्यात आणि थोडंसं किंचित मिठाचं प्रमाण टाकलेलं आहे. मिठाची आपल्या शरीराला जास्त आवश्यकता नसते, पण तर आयोडीन आपल्याला मिठापासून मधून मिळतं म्हणून थोडासा मिठाचा याच्यात उपयोग केलेला आहे. आणि ही चटणी 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालके अगदी आपण जसं जाम वगैरे ब्रेडला लावून काही जण खातात, त्या प्रकारे मुलांना ब्रेडला जाम किंवा ब्रेड न देता पोळीला ही चटणी तेल टाकून पसरवून देऊन त्याचा रोल करून मुलं खाऊ शकतात. अंगणवाडी केंद्रात 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना दिले जाणाऱ्या पूरक पोषण आहारामध्ये चिवड्याचा समावेश आहे. आठवड्यातून 2 दिवस बालकांना चिवडा दिला जातो. सहजरित्या उपलब्ध असलेले मुरमुरे, पोहे, डाळ्या, कढीपत्ता, शेंगदाणे आणि कांदा याचा उपयोग करून हा चिवडा बनवलेला आहे. अतिशय पौष्टिक आणि आपल्या शरीराच्या वाढीसाठी हा आवश्यक असा पदार्थ आहे. आणि मुलंसुद्धा चिवडा पोह्याप्रमाणेच, पोहेसुद्धा अंगणवाडीच्या आहारामध्ये पूर्वी होते, पण आता सध्या चिवडा आहे. पोहे बंद झालेले आहेत पूरक पोषण आहारामध्ये. तर अतिशय आवडीने, जसे मुलं पूर्वी पोहे खात होते तसे चिवडासुद्धा अतिशय चवीने मुलं खातात. आणि बरेचदा त्यांचे छोटे बहीण भावंड घरी असतील तर मुलं अगदी मागून अंगणवाडी ताईला आम्हाला चिवडा आमच्या भावंडांसाठी, आमच्या छोट्या बहिणीसाठी, आमच्या छोट्या भावासाठी पाहिजे असे म्हणून घरीसुद्धा घेऊन जातात. आपल्या सर्वांच्या घरी सहजरित्या उपलब्ध असणाऱ्या आणि नेहमी आढळून येणाऱ्या घराघरातील भाज्या म्हणजे पालक, मटरदाणे, शेपू, बीट, टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा. ह्या शेवग्याच्या शेंगा यामधून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळतं. ह्या शेवग्याच्या शेंगापासून बालकांसाठी पौष्टिक सूप हे बनवले. तसेच ह्या शेंगा सोलून थोडंसं 1-2 थेंब तेल, थोडं मीठ आणि हळद टाकून वाफवूनसुद्धा ह्या शेंगा मुले अतिशय आनंदाने खातात. तसंच हे बीट आहे, ह्या बीटपासून पराठे, हलवा, बीटचा ज्यूस, बीटच्या पुऱ्या, बीटच्या वड्या, गुळाचा उपयोग करून बीटच्या वड्या ह्यासुद्धा बनवलेल्या आहेत. यामधून आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. तसंच हे टोमॅटो आहेत, ह्या टोमॅटोवर अतिशय सुंदर गाणं बालगीतसुद्धा आहे. आहा टमाटर, ओहो टमाटर, बडे मजेदार, एक बार बिल्ली ने खाया तो शेर को बार भगाया, ओहो टमाटर. असे मुलांना अतिशय आवडणारे, अगदी मुलं खेळत असतील आणि घरी टमाटर असतील तर पटकन 1 टमाटर उचलतील आणि खायला सुरुवात करतील. किंवा मुलांना हे चिरून थोडंसं मीठ वगैरे टाकून मुलांना खायला आवडतं. या टोमॅटोचं सूप
मुलांना गोड चटणी, गुळाचा उपयोग करून टमाटरची चटणी पण सुद्धा आपण बनवून देऊ शकतो. तसंच हा जो शेपू आहे, या शेपूमधून सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये लोह मिळतं, जीवनसत्व आपल्याला मिळत असतं या हिरव्या भाज्यांमधून. ह्यामध्ये या शेपूचा जो उपयोग आहे, आता भाजी म्हणून करतो आपण मुगाची डाळ घालून, बेसन घालून, पण बरेच जणांना ही शेपू हिचा वास येतो त्यामुळे आवडत नाही. पण या शेपूचे अतिशय सुंदर पकोडे बनतात, शेपूपासून पराठेसुद्धा बनतात. आणि ह्या शेपूचा उपयोग जो आहे, ह्या शेपूच्या पासून मुगाची डाळ आणि शेपूचा उपयोग करून अतिशय सुंदर स्वादिष्ट थोडीशी चना डाळ घालून याच्या वड्यासुद्धा बनतात. तसंच हे वाटाण्याचे दाणे आहे, हे ओल्या वाटाण्याचे जे दाणे आहेत, तर ह्या वाटाण्यापासून मुले थोडंसं तेल, मीठ, तिखट तव्यावर भाजून घेऊन तसेसुद्धा खातात. काही मुलं ओल्या शेंगा आहेत त्यातील दाणे काढून मुलं खात असतात. किंवा हे दाणे मिक्सरमध्ये बारीक करून कांदा, वाटाणे बारीक केलेले, थोडंसं कोथिंबीर आणि तिखट, मीठ, थोडी हळद हे घालून याचे पराठेसुद्धा अतिशय स्वादिष्टपणे बनतात आणि मुलं त्याचा आस्वाद घेतात. आणि हे सगळं आपल्या त्या स्लम एरियातील महिलांना हे सगळे प्रात्यक्षिक करून दाखवलेले आहेत. तसेच अंगणवाडी केंद्रामध्ये बालकांना जी खिचडी देण्यात येते, त्या खिचडीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये याचा उपयोग महिलांना करण्यास सांगितले. किंवा त्यांच्या घरीसुद्धा जर बनवत असतील खिचडी, पोहे आहेत, उपमा असेल, ह्यामध्ये सुद्धा वाटाण्याचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. तसेच हा पालक आहे, ह्या पालकापासून पालकाचे सूप, पालकाचे पराठे, पालकाच्या पुऱ्या, पालकाची डाळभाजी, पालकाचे पकोडे, पालकाची वडी ही सुद्धा बनते. आणि या पालकामधून सुद्धा आपल्याला जीवनसत्व, लोह हे मिळत असतं. आणि ह्या सर्व हिरव्या पालेभाज्या ज्या आहेत आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय आवश्यक असतात. आणि बरेचदा पालक असेल, शेपू असेल, मेथी असेल, तर ह्या हिरव्या भाज्या खाण्याचा मुलांना कंटाळा येतो. त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना अगदी आणि आपल्या घरी सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थातून कशा प्रकारे ज्यामधून आपल्याला जास्तीत जास्त पोषण मूल्य हे मुलांना आहारामध्ये देता येईल आणि बालकांच्या पोषण श्रेणीमध्ये सुधारणा होऊन ते मुलं वजन श्रेणी जी आहे त्यांची ती घसरणार नाही याकडे लक्ष देण्यात आलेले आहे. तसेच परिसरातील माता सभा, किशोरी सभा आणि गरोदरसंधा माता यांच्या जेव्हा सभा होतात, त्या प्रत्येक सभेमध्ये सभा घेऊन महिलांना आपल्या आरोग्याविषयी, मुलांच्या आरोग्याविषयी, कारण सर्वात महत्त्वाचं जे आहे आरोग्य ते किशोरी मुलींचं आहे. कारण किशोरी मुलगी जी असते ती होणारी भावी माता असते. ती मुलगी जर कुपोषित असेल, तिचं वजन कमी असेल, तिने तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं, तिचं हिमोग्लोबिन कमी असेल, तर परिणामी जन्मतः बाळाचं वजनसुद्धा कमी राहील. म्हणून गरोदर माता आणि किशोरी माता या सगळ्यांच्या प्रत्येक सभेमध्ये त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही जे पदार्थ आपल्या घरी बनवता ते पदार्थ बनवताना काळजी घेणे जरुरी आहे. कारण प्रत्येक वेळेस बाहेरून येतो, कधी आपल्या खिडकीला हात लागतात, कधी गाडीला हात लागतात, आपण घर साफ करतो त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे जंतू आपल्या हातावर बसतात आणि त्यामुळे आपल्या आरोग्याला धोका निर्माण होतो. म्हणून दरवेळेस हात स्वच्छ धुणे, स्वयंपाक करण्याच्या आधी हात स्वच्छ धुणे, मुलांना भरवण्याच्या आधी हात स्वच्छ धुणे आणि जेव्हा आपण हे पदार्थ शिजवतो, बनवतो आपण, तेव्हा भाज्या चिरण्याच्या आधी भाज्या चिरण्या अगोदर या भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या पाहिजेत. कारण काही जीवनसत्व जे असतात ते पाण्यामध्ये विरघळणारी असतात. आपण आधी भाज्या चिरल्या आणि नंतर पाण्यामध्ये धुतल्या तर काही जीवनसत्व हे त्या पाण्यामध्ये विरघळून जातात, तर काही चिरताना त्यामधले जीवनसत्व जे आहे ते नष्ट होतात. म्हणून भाज्या नेहमी स्वच्छ आधी धुवून घ्यायचा आणि नंतर त्याचा उपयोग आपण केला पाहिजे. आणि मुलं जेव्हा जेवायला बसतात तेव्हा जेवण करण्याआधी बालकांचे हात स्वच्छ धुवून दिले पाहिजे.
त्यामुळे सुद्धा बऱ्याचदा हे सुद्धा एक कारण असू शकते की जसं डायरिया वगैरे मुलांना होण्याची शक्यता असते. मुलं बाहेर खेळतात, मातीमध्ये खेळतात, त्यामुळे त्यांचे हात खराब झालेले असतात आणि पटकन जर त्यांनी काही पदार्थ हात न धुता खाल्ला तर त्यांच्या शरीरात ते हाताला लागलेले जंतू हे जात असतात. म्हणून सुद्धा बालकाचं डायरियामुळे सुद्धा वजन हे कमी होत असते.